आता आपल्या ह्या इकडं देशामध्ये अंधश्रद्धा म्हणतात त्याला, तर आमचं असं मत आहे त्याने येऊन दुसऱ्या माणसाचा फटका घेऊन बघावा, म्हणजे खरोखर अंधश्रद्धा आहे देवच येतो हे बघण्याचं साधन आहे. मी सुद्धा काही अंधश्रद्धावाल्यांना सांगत होतं तुम्ही अष्टमीच्या टायमाला आमच्याकडे एक दिवस या आणि त्यातला एक फटका खाऊन बघा, कारण दुसरा मारतोय फटका, स्वतः घेता तर माणूस लिहिल पण दुसरा मारतोय आणि तो पण ताकदीनं मारतोय, तो मारणारा दमतो पण देव काय जाईत नाही असं. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या किंवा नवीन व्हिडिओमध्ये. आणि जो आजचा व्हिडिओ ते एक अनोखी अशी परंपरा आहे चरेगावमध्ये आहे. आणि चरेगावमधील कासार अली त्या कासार अलीच्या दहीहंडीमध्ये कासारवाडी ना कासारवाडीच्या दहीहंडीमध्ये मी आज आलेलो आहे. आणि इथली जी काय परंपरा आहे काय जी काय आहे ती गावालीच आता तुमच्यासमोर सांगणार आहे. तर चला आजचा व्हिडिओ बघू. कासारवाडीतली दहीहंडी. यशवंत भिकू कासार गाव चरे कासारवाडी, त्याचप्रमाणे हे आमचे बंधू तानाजी भाऊ कासार गाव चरे कासारवाडी आणि सर्व आमचे कासार समाज बांधव या ठिकाणी गेल्या कित्येक वर्ष म्हणजे आजोबा पंजोबांच्या पासून हा कार्यक्रम सालाबादप्रमाणे हिंदू धर्माच्या संस्कृतीला अनुसरून हा कार्यक्रम केला जातो. आणि या कार्यक्रमामध्ये हा केवळ आमच्या कासारवाडीतलाच कार्यक्रम नसून हा संपूर्ण आपल्या सुतारवाडी मोहल्ला ह्या ठिकाणची सगळे लोक ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात. त्याचप्रमाणे आमचा ज्या ज्या ठिकाणी समाज आहे, मग रानवडीला आहे, त्यानंतर आसऱ्याला आहे, त्यानंतर महागावला आहे, आसऱ्याला आहे आणि राजीवली आहे आणि तुळशी जैतापूर अशा अनेक ठिकाणी आमच्या माहेरवासनी आहेत. त्या माहेरवासनी ह्या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित जातात आणि एक दिवस अगोदर येऊन ह्या कार्यक्रमाला अतिशय चांगल्या पद्धतीने शोभा देण्याचं काम आणि कार्य केलं जातं. हा कार्यक्रम करण्याचा एक उद्देश आहे
की हा हिंदू धर्माचा सांस्कृतिक सण असल्या कारणाने हा दहीहंडी हा सगळा पारंपरिक आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जगामध्ये हा चालू आहे। परंतु आमचा एक आगळा वेगळा हा कार्यक्रम असा आहे की आमच्या कासार समाजामध्ये सर्व सात्विक लोक आहेत, शाकाहारी माणसं आहेत। आमचा धर्म बांगड्या बनणे हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे। हा पारंपरिक व्यवसाय करत असताना शिमगा असो, होळी असो, गणपती असो, ह्या सणाला आमचे आई वडील अगदी आजोबा पंजोबा चुडा भरण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्येकाच्या गावाला जायचे। परंतु हा कार्यक्रम ज्या दिवशी असेल ते 3 दिवस आमचा कार्यक्रम चालू असतो। पहिला आमचा पहिली कथा असते, त्यानंतर आपला दुसरा कृष्ण जन्म, काल श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही कार्यक्रम साजरा केलेला आहे। या ठिकाणी जे लोक येतात त्या लोकांना आम्ही सर्वांना उत्स्फूर्तपणे सहभागी करून घेतो आणि या ठिकाणी गालबोट लागणार नाही अशा पद्धतीने गेले 200 वर्षापासून हा कार्यक्रम चालू झालेला आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भांडण तंटा किंवा काही होत नाही। हा अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम साजरा केला जातो। मी महादेव भाऊ कासार आणि हे ऐकिवाच्या गोष्टी आहेत। आमचे वडील आम्हाला सांगायचे, आमचे वडील भाऊ मारुती कासार आणि आमचे आजोबा मारुती कृष्णा कासार, पंजोबा कृष्णा आबा कासार आणि खापर पंजोबा आबा सोडकू कासार अशी त्यांची जी परंपरा आहे त्या परंपरेपासून हा चालू आहे। आणि पूर्वी आमच्या इथं असं असायचं, त्या जे देवाचे कार्यक्रम असतो म्हणजे अमावस्या वगैरे देवाचे, तर सर्व गाव मिळून आम्ही प्रसाद वगैरे करायचो। म्हणजे पूर्वी आमच्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा असं सांगायचे की जो देवाला प्रसाद आम्ही दाखवायचो बाहेर नेऊन, काय तो प्रसाद ऑटोमॅटिक गायब व्हायचा। असं हे जागृत देवस्थान आहे। एकदा असं झालं, आमची काही मंडळी बाजारपेठेत गेली होती, या नदीला पूर्वी पूल नव्हता, होडी प्रवास करायची आणि कृष्ण जन्म झाल्यानंतर आज गोकुळाष्टमीचा कार्यक्रम आहे। माणसं म्हणजे आमचे जे आजोबा पंजोबा बाहेर पुला अडकले, नदीला खूप पाणी, होडीवाला होडी घाली नाही। शेवटी भगवंताची कृपा की त्यांनी त्या पाण्यामध्ये उड्या टाकल्या आणि गोकुळाष्टमीला हजर झाले। असा कार्यक्रम आमचा दैवत आमचं जागृत देवस्थान आहे।
रंग लाल कपाळी कुंकू लाल पिळे लाल किरडा लाल चापी रंग हिरवा आपल्या धाड्याचे रंग पंचान डोलिया
आजोबाची नाही आमचा हा कार्यक्रमामध्ये जे वेळी हमामा पोरा हिंबोरी म्हणत असताना आमच्या लोकांच्या गावातल्या काही लोकांच्या अंगात मलारी येतो
देव. आणि त्यावेळी बाहेरचा माणूस असूक मारायला असतो की स्वतःहून मारणारा त्या कुचमत मारतो, पण ताकदवान माणूस असूक मारायला लागतो. एक फटका खाल्ल्यानंतर दुसरा हात पुढं माणूस तो करतो, त्याच्यावर फटका मारायला लागतो. असे जागृत देवस्थान आहे. आता आपल्या ह्या इकडं देशामध्ये अंधश्रद्धा म्हणतात त्याला. तर आमचं असं मत आहे त्याने येऊन दुसऱ्या माणसाचा फटका घेऊन बघावा. म्हणजे की खरोखर अंधश्रद्धा आहे का देवच येतो हे बघण्याचं साधन आहे. मी सुद्धा काही अंधश्रद्धावाल्यांना सांगितलं होतं तुम्ही अष्टमीच्या टायमात आमच्याकडे एक दिवस या आणि त्यातला एक फटका खाऊन बघा, कारण दुसरा मारतोय फटका. स्वतः घेता तर माणूस लिहिल, पण दुसरा मारतोय आणि तो पण ताकदीनं मारतोय. तो मारणारा दमतो, पण देव काय जाईत नाही असं. सर्व समाज बांधव तसेच चाकरमानी यांनी दरवर्षी राघव कासार राहणार चरई या ठिकाणी हे जे माझी हांडी बांधण्यात येते ही माझी मुलासाठी नवस केला होता. त्या नवसाची हांडी आतापर्यंत चालू आहे आणि या समोर हा दीपक राम कासार हा मुलगा माझा मोठा. ह्या देवाचं महात्म्य असं आहे. पहिल्यांदा मुलीच होत्या आणि माझं घर मोडून इथे मी आणलं आणि घर बांधलं 86च्या डिसेंबरला. आणि 87च्या पावसाळ्यामध्ये मी हा गोविंदा मागितलं इथं गोविंदा करत यावं म्हणूनसाठी. माझी सरपंच म्हणून होते त्यांनी काय बोललं, गोविंदा शेवट्या तुम्ही हांडी बांधा. हांडी बांधायला
मग दुसऱ्या दिवशी आईवडिलाचा विचार घेऊन दुसऱ्या दिवशी हांडी बांधायचं पत्करलं. आईवडिलांनी असं मला सांगितलं की हांडी बांध तू, पण देवाशी मागणी अशी माग, मी आई तवसन हांडी बांधीन, पण हांडी बांधणारा तयार कर. मला मुलगा नव्हता आणि तो हा मुलगा देवाने आम्हाला दिलेला आहे आणि आमचा प्रपंच चांगला आहे. पाणी टाकायचं कॅमेरा पाणी मारायचं. आणि एक दिवशी आमच्याकडे या दुकानावर काय होतं, ब्रह्मांडे माळा विषय कंठ काळा विषय कंठ काळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते दुनिया आहे तुझा. जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू आरती ओ वाळू कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती ऐसा सुंदर शोभे उम्मा वेळाला. जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू पावती ओ वाळू कर्पूर गौरा देवी दैत्य सागर मंथन पै गेले त्यामध्ये सापडले वेदात पाणे प्राशन केले शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू रागांबर मणिवर सुंदर मदनारी पंचानन मनमोहर वाके उच्चारी शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू पावती ओ वाळू संसारी अनाथनाथे अंबे वारी वारी जन्म मरणा देवारी मारी पडलो आता संकटनी वारी. जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे त्रिभुवनी पादा तुझ ऐसे नाही सारी जमले परंतु न होते काही
वारी तू भक्ता लागे तू भक्ता लागे पावत नवरारी जय देवी महिषासुरमर्दिनी महिषासुरमर्दिनी सुरवरी सुरवरी तारक संज्योति प्रसन्न बदले प्रसन्न होती निराशा गोरी गोपाला अंबे तुझ वाचून गुणगुण विलासा नर हर तल्लीन झाला जय देवी महिषासुरमर्दिनी महिषासुरमर्दिनी सुरवरी सुरवरी माता वटपाय सजना संकटी पावावे दैवानी रत्ना गुरुवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन माते कामना पूर्ती भगवती विद्या ब्रह्मांडी माया विषय कंठ काळा श्रीवेत्री स्वाहा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते दुनिया व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन ती दाबा.